नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज संसदेमध्ये पुन्हा एकदा पेपर फुटी या प्रकरणावरून आणि अन्य काही मुद्द्यावरून रणकंदन माजलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज गेले काही दिवस या सत्रामध्ये वारंवार स्थगित करावं लागतं आहे आणि विरोधी पक्ष फक्त अडथळे आणतोय कामकाजात, अशा प्रकारचा सत्ताधाऱ्यांचा पवित्रा आहे. पण विरोधी पक्षांच्या सुद्धा काही मागण्या असतात, त्यांची दखल घेतली पाहिजे असं सत्ताधारी पक्षाला म्हणजे NDA सरकारला वाटत असल्याचं दिसत नाही. आज धर्मेंद्र प्रधान ज्यांनी राजीनामा दिला शिक्षण मंत्री पदाचा आणि ज्यासाठी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे कॉकरोच पार्टीचं आंदोलन झालं, ऐतिहासिक आंदोलन जंतर मंतरवर सगळ्या देशभर, त्यामुळे त्यांना राजीनामा देणं भाग पडलं. आता धर्मेंद्र प्रधान यांची अकार्यक्षमता सामोरी आली आणि त्यांनी जो अडेल तट्टूपणा केला, राजीनामा न देण्याचा जो पवित्रा धारण केला होता, वास्तविक दिला नसता तर त्यांना अगोदरच बाहेर काढायला पाहिजे होतं मंत्रिमंडळाच्या. पण मग राजीनामा न देता मी काय काय सुधारणा केलेल्या आहेत शिक्षण खात्यामध्ये हे ते सांगत राहिले. देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते त्यांचा गुणगौरव करत राहिले आणि आता विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्याग केलेला आहे असा पवित्रा भारतीय जनता पक्षातर्फे घेतला जातोय. संसदेमध्ये धर्मेंद्र प्रधान आले तेव्हा एखाद्या विजय वीराप्रमाणे ते आले, त्यांचं आगत स्वागत झालं प्रचंड आणि त्यांचं कौतुक अमित शहांनी सुद्धा केलं. म्हणजे ज्यांना त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे, गलथानपणामुळे आणि राजीनामा द्यावा लागला, एवढंच नव्हे तर ही सगळी सडलेली यंत्रणा होती त्यांच्या खात्यामधली, पेपर फुटी करणाऱ्यांशी त्यांचं अनेकांचं संगनमत होतं म्हणून अनेक अधिकाऱ्यांना लाथ मारून बाहेर काढायला लागलं. त्याला त्या नैतिक जबाबदारीच काय, अन्य काही जबाबदारी त्या मंत्र्यांची नाही, त्यांचं त्यांच्याशी संगनमत होतं का असाही आरोप झालेला आहे. असं सगळं असताना या मंत्र्याचं अशा प्रकारे स्वागत व्हावं, राजीनामा दिल्याबद्दल स्वागत. मी एखाद्या माणसाला काढून टाकलं त्याच्या नालायकपणामुळे तर त्याचा सत्कार करायचा, बघा त्याग केला म्हणून पदाचा. ही भारतीय जनता पक्षाची एकूण कार्यपद्धती कशी आहे ते बघा. आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी केली जात आहे आणि ती रास्त मागणी आहे. त्यांनी तर ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे होता अशी अवस्था आहे. पण जेव्हा अशा प्रकारची मागणी संसदेच्या प्रांगणात सुद्धा झाली, मोठमोठ्याने घोषणा देण्यात आल्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात, अमित शहांच्या राजीनाम्याची काही जणांनी मागणी केली आणि त्यावेळी संसदेमध्ये आज कशा प्रकारे अमित शहाने काय पवित्रा धारण केलाय तो बघण्यासारखा होता. राहुल गांधी काय म्हणाले कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं, करोड़ों लोग अपने आप को गर्व से हिंदू, असं ते म्हणाले. त्याच्यावर अमित शहाने असं म्हटलं की जणू काय सगळ्या हिंदूंचा अपमान केलाय. राहुल गांधींना म्हणायचं होतं की हिंदू धर्म सहिष्णुता शिकवतो, पण त्याच्या नावाखाली काही जण चुकीचा व्यवहार करतात, दुर्व्यवहार करतात आणि हे तर दिसूनच आलंय ना. मी 1992, 93, 91 पासून जे काही देशात घडलं त्या दंगली कोणी घडवल्या आणि कशासाठी घडवल्या? हिंदू धर्माच्या नावाखाली दंगली. हिंदू धर्म सांगतो का दंगली करा म्हणून? हा मुद्दा होता. ज्याप्रमाणे मुस्लिम धर्म शिकवत नाही की तुम्ही दंगा करा, पण अनेक मुसलमान सुद्धा दंग्यामध्ये सहभागी असतात, त्यांचं कोण समर्थन करतं? तेव्हा जे चुकीचं आहे ते चुकीचंच म्हणायला पाहिजे. अशा वेळी त्याचा मतीचा अर्थ लक्षात न घेता त्यांनी हिंदूंचा अपमान केलाय, करोडो. अशा प्रकारची भाषा अमित शहा यांनी केली. आणि राहुल गांधी आम्हाला काय शिकवत आहेत की ज्यांनी शिखांच्या वरती दिल्लीत दंगे झाले ते आम्हाला काय शिकवणार?
आणीबाणी ज्यांनी लादली ते आम्हाला काय शिकवणार, असं हिंदू मुस्लिम करून अमित शहानी मूळ प्रश्नापासून संपूर्ण विषय भरकटवला. आणि माझं तर म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी सुद्धा स्पेसिफिक मुद्दे मांडले पाहिजेत. नेहमीचे आता हिंदू धर्म, मग भारतीय जनता पक्षाचा काय व्यवहार आहे तो नाही, आत्ताच जे काही घडले जंतर मंतरवरती त्याच्या संबंधी मुद्दे मांडणं, पेपर फुटीच्या बद्दल कडक शिक्षा लागू करणं, जे विधेयक आहे त्याच्याबद्दल काही सूचना करणं, या गोष्टी घडल्या पाहिजे. राहुल गांधी सुद्धा या सापळ्याचं फसायला लागले तर मग चर्चा भरकटवत जाते. आणि यांची अकार्यक्षमता, यांचा कथित भ्रष्टाचार हा मुद्दा बाजूला राहतो. कॉकरोच पार्टीनी मुद्द्यापासून लक्ष भरकटू दिलं नाही, हे लक्षात घ्या. आणि यापासून काँग्रेसने सुद्धा शिकायला पाहिजे की कशा प्रकारे मुद्दे मांडले पाहिजेत. आणि हिंदू मुस्लिम जातवाद हे मुद्दे बाजूलाच टाकले पाहिजे. मूळ प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांचा आहे, तरुणांचा आहे, बेरोजगारी, महागाई, विषमता, हे मुद्दे मांडले पाहिजे. आता दुसरी गोष्ट, या चर्चा चालू असताना हिंदूंना हिंसावादी म्हटलं म्हणे राहुल गांधींनी, असं काही म्हटलेलं नव्हतं. सरसकटपणे काही म्हटलं नव्हतं, पण निशिकांत दुबे तसं म्हणाले. आणि मग निशिकांत दुबे हा खासदार जो आहे तो अत्यंत हलकट मनोवृत्तीचा माणूस, आणि तो केवळ मोदी शहांना खुश करण्यासाठी बेफाम बोलतो. राज ठाकरेंबद्दल हा माणूस काय बोलला होता, कशा प्रकारे बोलला होता, आणि महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांच्या रणरागिणींनी त्याला कसं घेरलेलं होतं गेल्या वर्षी, हे आपल्याला आठवत असेल. तेव्हा निशिकांत दुबे यांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा. आता गोष्ट आहे याच्यातली की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. ते अमित शहाचे लाडके मंत्री होते, लाडके नेते. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे का, तर त्यांना घरी पाठवायला पाहिजे का? त्यांना घरी पाठवणं अत्यंत आवश्यक आहे, काही होणार नाही. आणि यांची ॲटिट्यूड बिलकुल बदललेली नाही. म्हणजे अमित शहा ज्या प्रकारे अत्यंत, ज्याला म्हणतो की अत्यंत आक्रमक चेहरा किंवा एक अशा प्रकारे भांडखोर चेहरा, अत्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती जे होतं ते काँग्रेसबद्दल एवढं त्यांच्या याच्यामध्ये जे विष ओकत होते ना, ते काँग्रेसबद्दल इतकी तिरस्कार, त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना या त्याच्यामध्ये चेहऱ्यावरती अत्यंत उग्र चेहरा त्यांचा होतो अशा वेळी. आणि तशा प्रकारे ते बोलतात. आणि आम्ही कुठलीही दादागिरी सहन करणार नाही, अशा प्रकारचा त्यांचा पवित्रा असतो. राहुल गांधींना बोलून न देणं ही तर त्यांची पद्धत असतेच या भारतीय जनता पक्षाची. पण त्या पलीकडे तुम्हाला सांगतो की आज मोदी असं म्हणाले मध्येच उठून, राहुल गांधींच्या भाषण चालू असताना, की विरोधी पक्ष नेत्याबद्दल आदर बाळगावा असं आम्हाला संविधानाने शिकवलं आहे आणि आम्ही ते पाळतो, म्हणजे आम्हाला पाळावं लागतं म्हणून पाळतो, अशा प्रकारे टॉन्ट मारला त्यांनी. मी विरोधी पक्षनेता ही उच्च परंपरा पाळत नाही, तशा प्रकारे वागत नाही, पण काय आमचा इलाज नाही, पण आम्ही मात्र पाळतो, ते पाळत नाही, संसदीय परंपरा, असं ते सुचवत होते. म्हणजे राहुल गांधींच्या मुद्द्यामध्ये काहीतरी तथ्य असेल असं अजिबात मानणार नाही. विरोधी पक्षनेत्याचा सन्मान करणं म्हणजे सन्मानासाठी सन्मान नाही, त्यांच्या काही मुद्द्यांबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. मी जंतर मंतरवरचं जे काय आंदोलन यशस्वी ठरलं, पण जंतर मंतरवर जो काही व्यवहार झाला, विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे वागवलं गेलं, ते योग्य होतं का? राहुल गांधींनी ज्या पॅलेट गन्सचा वापर झाला, गोळ्यांचा वापर झाला, आणि त्या जखमा दाखवल्या, ज्या 19 वर्षाच्या विद्यार्थ्यावरती त्याचा मारा झाला होता, ते दाखवलं त्यांनी. महिलांना आणि 10 वर्षाच्या लहान मुलांसह कशी मारहाण झाली होती, महिलांना कशा प्रकारे दुर्व्यवहार करण्यात आला त्यांच्याशी, हेही याचे व्हिडिओ समोर आलेले. जो लाठीमार झाला त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. उज्ज्वल भुयान या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी लोकशाहीमध्ये शांततामय विरोध करण्याचा अधिकार असतो आणि तो रोखणं याला काही अर्थ नाही, या शब्दात टीका केली. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आज टीका झाली याच्याबद्दल. याचा अर्थ काय? हे गृह खात्याच्या अंडर सगळ्या या गोष्टी येतात आणि
त्यामुळे गृह खात्याचा कारभार नीट झाला नाही हे स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे. याच्याबद्दल पंतप्रधानांनी आपले शिष्य किंवा आपले सन्मित्र अमित शहा यांना सुनावलं का खाजगीत? त्यांच्याकडनं काही खुलासा मागवला का त्यांनी? राहुल गांधी म्हणतात की हा आदेश कोणी दिला होता लाठीमाराचा? नंतर पॅलेट गन्सचा वापर करावा असा आदेश कोणी दिला होता हे राहुल गांधी विचारतायत. त्याचं उत्तर मिळत नाहीये. आणि शिवाय राहुल गांधींनाच टीकेचं लक्ष करण्यात येते. अभिजित दिपकेंनी सुद्धा सांगितलेलं होतं, याच्याबद्दल अत्यंत आक्रमकपणे त्यांनी टीका केलेली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की एक व्यक्ती संविधानाच्या वर किंवा लोकशाहीच्या पेक्षा कुठलीही व्यक्ती मोठी नाही. तुम्ही प्रसिद्धीच्या माध्यमातून, इव्हेंटच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना कितीही मोठं त्यांची इमेज केली तरी तशी संविधान आणि लोकशाहीपेक्षा कोणीही मोठं नाही. आणि लोकशाहीच्या 4 स्तंभांचा आदर केला पाहिजे, पण त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं पाहिजे, त्याचा माईक बंद करता कामा नये. ही जशी गोष्ट महत्वाची आहे, त्याप्रमाणेच गोदी मीडियाबद्दल जशी नाराजी व्यक्त झाली रस्त्यावरती, आणि आता जे गोदी मीडियातले नाहीत, जे अत्यंत खडे सवाल विचारतायत आणि ज्यांनी तळपातीवर जाऊन रस्त्यावरती फिरून लोकांशी बोलून अनेक रिपोर्टिंग केले असं, त्यापैकी अनेक रिपोर्टर्सना आणि त्या एडिटर्सना, म्हणजे विशेषतः युट्यूबर्स असतील, सोशल मीडियावाले असतील, त्यांना टार्गेट केलं जाते भाजपकडून. त्यांचे नावं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करून एक प्रकारे भडकवलं जाते लोकांना की अरे हे असं काय करतायत बाबा. म्हणजे जे खरा पत्रकारितेचा धर्म निभावत होते त्यांना एक प्रकारे टार्गेट भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलकडनं केलं जात आहे, असे रिपोर्ट्स आहेत. आणि हे अतिशय धोकादायक आहे. संसद झाली, न्यायालयामध्ये सुद्धा न्यायालयावरती, न्यायव्यवस्थेवरती कसा दबाव आणला जातो हे आपल्याला. कार्यपालिका म्हणजे आपल्या सरकार प्रशासनावर कशा प्रकारे दडपण आणलं जातं, पोलिसांवरती दडपण कसं आणलं जातं, आणि पोलिसांना सांगितल्याशिवाय पोलीस अशा प्रकारचं, ज्या प्रकारे अत्यंत निर्दयपणे लाठीमार झाला तो त्यांनी केला नसता. ज्या विद्यार्थ्यांची एक प्रकारे बदनामी करणं, तरुणांना टार्गेट करणं, हे सुरुवातीला केलं काय की अराजक माजवतायत. भाजपचे सगळे नेते म्हणत होते अराजक माजवतायत, दिल्ली पेटवायची यांना, देश पेटवायचा यांना. मग चीन, बांगलादेश, अमेरिका या सगळ्यांची मदत आहे त्यांना. हे तरुण देशद्रोही तसं सांगितलं जात होतं. एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्याचीच टिंगल करतायत हे तरुण पिढी. जेन झी आहे ती त्याची टिंगल करत होती. मुंबईच्या परवा जी मीटिंग झाली, जी सभा झाली, ऐतिहासिक जल्लोष सभा, त्या सभेमध्ये मी अनेक तरुणांशी बोललो. ते याची अक्षरशः खिल्ली उडवत होते. सोशल मीडियावर तुम्ही बघा कशा प्रकारची खिल्ली उडवली जाते. आज मी असंच एक मीम शेअर केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा शोलेचा वापर केलेला आहे आणि शोलेच्या ऐवजी रोले असा शब्द प्रयोग करून धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, आता धर्मेंद्र झाला आणि आता याच्या पुढे कोण, असा प्रश्न त्याच्यामध्ये एक प्रकारे उपस्थित करण्यात आला. अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने जेन झी ही या सरकारला प्रश्न विचारते. सरकार जी माहिती किंवा जे खोटे नॅरेटिव्ह पसरवतं ते चेक करून, त्याचा रियालिटी चेक करून खरी वस्तुस्थिती काय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही जेन झी करते. आणि त्यामुळे जे गोदी मीडियानी काहीही प्रचार केला तरी त्याचा काही उपयोग नाही. जगातले पेपर बघा ना तुम्ही, गार्डियन सारखा पेपर सुद्धा आज याच्याबद्दल म्हणतोय की त्यांनी म्हटले की प्रसिद्ध व्यक्तींचं मौन जे आहे याच्यामध्ये, म्हणजे कोण, सरकारमधल्या मुख्य व्यक्तींचं मौन आहे. हे जे काही चाललं आहे पेपर फुटी आणि त्या नीटच्या प्रश्नावरनं आंदोलन, त्याच्याबद्दल काही रिॲक्शनच नव्हती. मोदींकडनं, शहांकडनं, अगदी त्यांच्या नितीन नवीन यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची रिॲक्शन. हे
गार्डियननी म्हटलं, नंतर CNN हा तर मोठा चॅनेल आहे अमेरिकेतला मुख्य, त्यांनी म्हटले की तरुणांची बेरोजगारी, सुशासन आणि हे खरे आणि त्यांची अस्वस्थता हे खरे प्रश्न आहेत. केवळ नीटची परीक्षा हा मुद्दा नाही, ज्याच्या पलीकडे हे आंदोलन गेलेलं आहे आणि तरुण प्रश्न विचारतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे. रॉयटर्सनी म्हटले की सार्वजनिक दबाव कितीही प्रेशर आलं तरी माघार न घेणारे नेते अशी जी मोदींची प्रतिमा आहे त्याला टाचणी लागलेली आहे. आणि ती प्रतिमा आहे, काय वाटेल ते तुम्ही विरोध करा, आम्ही त्याची दखल घेत नाही, अशी पद्धत आहे. आणि हा मूळ स्वभाव आहे त्यांचा. आज जरी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला असला तरी जी हटवादी भूमिका यांची आहे किंवा हिंदू मुस्लिम करणं असेल, नंतर मुलांना टार्गेट करणं असेल. आता त्या नेहा जी आंदोलकांपैकी एक प्रमुख जी तरुणी होती, तिने सांगितलंय ना, तिने म्हटलंय की अनेक केसेस मागे घेऊ, गुन्हे मागे घेऊ तरुणांवरचे असं सांगितलं होतं. तसं घडत नाहीये असं तिने सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही दिलेलं आश्वासन पाळत नाहीये आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सरकारने केलेली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे असं आपण म्हणू, संतापजनक गोष्ट असंही म्हणू आपण. आता मुद्दा असा आहे की बिहारमध्ये जे पेलेट गॅस दिल्लीमध्ये झालं, वापरल्या आणि इकडे बिहारमध्ये सिवनमध्ये AK रायफल घेऊन एक पोलिसांनी गोळीबार केला. त्या ठिकाणी ते 3 जण जखमी झालेत. आणि तेजस्वी यादव यांनी तर सांगितलं की ज्याला गोळी लागली त्याला परत अजून त्याला तुडवलं जात होतं लाठ्या, म्हणजे बंदुकीच्या दस्त्याने वगैरे. ज्या पायाला गोळी लागली तिथे परत तुडवलं जात होतं त्याला. त्यांनी पाणी मागितलं पोलीस स्टेशनात जाऊन, त्याला पाणी दिलं नाही. मग हे राक्षस आहेत का, हे हैवान आहेत का, असं म्हणण्याची पाळी आली. मग हे पोलीस आहेत का, कोण आहेत? किमान माणुसकी, मानवी हक्क सोडून माणुसकी नाही, किमान पाणी देत नाही तुम्ही. लाजा वाटायला पाहिजे, लाजा. काय मस्ती आहे बघा म्हणजे याची. आणि बंगालमध्ये सुद्धा एक दिवस फक्त ज्याला आपण निदर्शनं केली त्याच्यात भाग घेतला म्हणून जेलमध्ये टाकले ते बाहेर आलेले नेते. आणि त्या आंदोलकांमध्ये सुद्धा जे मुसलमान असेल, अल्पसंख्याक समाज, त्यांना आणखीन टार्गेट केले, ते सरसकट पण त्यांना तुरुंगात टाकले तिथे, असा आरोप होतोय पश्चिम बंगालमध्ये. मुसलमानांना सोडावं आणि हिंदूंनाच आत टाकावं किंवा असं कोणीच म्हणत नाही. तुम्ही गुन्हे नोंदवलेले आहेत आणि त्या केसेस मागे घेणार असंही सांगितलं, त्या केसेस मागे घेतल्या आहेत. पण टार्गेट करणं एका विशिष्ट धर्माच्याच लोकांना हे चुकीचं आहे. जेव्हा शपथ घेतो आपण घटनेची, मंत्री मुख्यमंत्री, त्या शपथेचंही त्यांना विस्मरण झाले असं दुर्दैवाने म्हणणं भाग आहे. आता या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, की बिहारमध्ये जे काही झालं किंवा दिल्लीमध्ये जे झालं, जे अत्याचार झाले पोलिसांमार्फत, याची जबाबदारी कोणाची? यापूर्वी पहलगामला जेव्हा अटॅक झाला तेव्हा सरकारचं नाकार ते पण उघडकीस आलं. पुढे ऑपरेशन सिंधू आपण केलं, पण मुळात पहलगाम कसं घडलं हा प्रश्न विचारायचा की नाही? ज्याप्रमाणे पुलवामामध्ये अतिरेकी शिरले कसे मुळात, मग आपण त्याचा समाचार घेतला पाकिस्तानचा. पण मुळात ही अकार्यक्षमता नाही का? मणिपूरचा उल्लेख करता येईल, दिल्लीची दंगल आहे, अमित शहाचा नाकार ते पण वारंवार उघडकीस येते. आणि आता जंतर मंतरवर सुद्धा ज्या प्रकारे अन्न पाणी मिळू द्यायचं नाही, आणि ज्यांनी झोमॅटो मार्फत किंवा अन्य माध्यमातनं लोकांना, म्हणजे तिथल्या आंदोलकांना बेसिक फॅसिलिटीज दिल्या, त्या तोडून टाकण्याचा प्रयत्न करणं, हे काय आहे? आणि मग म्हणून अमित शहा यांना याच्या संबंधी प्रश्न विचारणं भाग आहे. आज गोष्ट अशी आहे की पोलिसांच्या या दंडुकेशाहीबद्दल केवळ विरोधक प्रश्न उपस्थित करत नाहीत. आज प्रियंका गांधी तर म्हणाले असं की हे काय टेररिस्ट आहेत का विद्यार्थी, ज्यांच्यावरती तुम्ही AK-47 गोळीबार करताय, असा प्रश्न विचारला. हे भयंकर अक्षरशः. आधी नाहीच म्हणाले, असं झालं नाही, मग त्यांना त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला लागली. पण लोकजनशक्ती पक्ष असेल, तेलुगू देशम, हे प्रश्न विचारतात आता. एवढंच काय, भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत
त्या नेत्यांची मुलं बाळं सुद्धा रस्त्यावर येऊन आंदोलनात सामील झाली होती, कारण ती जेन झी आहे. ते प्रश्न विचारणं असते आणि ते प्रश्न विचारतायत. आपला बाप भाजपमध्ये सत्तेमध्ये, त्याचा त्यांना काही फरक पडत नाही आणि त्याच्याबद्दल त्या मुलांना सलाम करावा लागेल. आणि ज्याप्रमाणे एनडीए मधले प्रश्न लोक विचारतात, तसंच प्रश्न छगन भुजबळांनी केले की धर्मेंद्र प्रधाननी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, मुलांशी बोलायला पाहिजे असं ते म्हणतात. सरसंघचालकांनी सुद्धा म्हटलंय. आणि अमित शहा तर म्हणाले की विद्यार्थी आणि तरुण यांचे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. आणि एवढे प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटत होते तर मग 30-35 दिवस तुम्ही गप्प का बसला होतात? का बसला होतात गप्प? जे सर्वोच्च न्यायालय आज लोकशाही हक्कांची गोष्ट करते, त्याचे सरन्यायाधीश झुरळ म्हणाले तरुणांना, त्याच्यातनं हे आंदोलन तयार झाले. आता त्यांना साक्षात्कार झालाय आणि आता ते लोकशाही हक्क, स्वातंत्र्य याची जपणूक केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय म्हणते, त्याचे काही न्यायमूर्ती म्हणतात. काय चाललंय? म्हणजे सरकार ज्या प्रकारे व्यवहार करत आहे, सरकारचं कसं काम चालतं बघा. की आपली अकार्यक्षमता दडवायची असेल, उदाहरणार्थ मी ऑपरेशन सिंधू सांगितलं की पहलगाममध्ये तिथे काही सुरक्षाच नव्हती, लोकांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं होतं, दहशतवाद्यांनी मारलं आणि मग त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर करून आम्ही कसा पराक्रम हे दाखवला. पण इथे नालायकपणा तुम्ही केला ना, सुरक्षाच नव्हती. पुलवामामध्ये तेच घडलं. आणि आता नीटमध्ये याच्यामध्ये 3दा पेपर लीक झाला आणि अगोदर तर 1760 वेळा झाले लीक. मग काय करायचं? अरे काँग्रेसच्या काळातही झाला होता असं सांगायचं. आणि तुम्हाला तुमचं सरकार ना आता त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि मग सांगायचं की मग कशा प्रकारे आम्ही कडक कायदा करतोय. मग निरकेणी यांची समिती नेमायची, सगळे आम्ही कडक दंड चिकार वाढवणार, शिक्षा मोठी करणार. मूळ प्रश्न असा आहे की पेपर लीक इतक्या वेळ कसे झाले? काही पेपर फुटीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा कसा समावेश होता? ह्या चुका तुम्ही मागे टाकायच्या, त्याच्यावर पांघरून घालायचं आणि आम्ही कसं कडक ऍक्शन घेतली हे दाखवायचं. ही जी लबाडी आहे आणि या लबाडी उघडकीस येऊन जर कोणी प्रश्न विचारले तर त्याला हिंदू मुस्लिम करत त्याला टार्गेट करायचं. राहुल गांधींना टार्गेट करायचं, घोषणा द्यायच्या त्यांच्या विरोधात. मूळ अमित शहानी या नवी दिल्लीच्या लाठीमाराबद्दल निवेदन करायला पाहिजे, ही विरोधकांची मागणी. त्याबद्दल त्यांनी निवेदन केलं पाहिजे, काय झालं सांगितलं पाहिजे. कोणाची जबाबदारी, कोणी आदेश दिले? का पोलिसांनी स्वतःच्या बुद्धीने केलं? का अमित शहाचा काही रोल नव्हता याच्याबाबत? काहीही असो, नवी दिल्ली जी राजधानी आहे, अमित शहाच्या डोळ्या देखत या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे त्यांनी स्वतःहून नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी घरी जायला पाहिजे. हे होणार नाही, पण तत्वतः त्यांनी घरी गेलं पाहिजे. मी एक उदाहरण सांगतो. संसदेच्या इथे साधूंचा मोर्चा आला होता, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी राजीनामा दिला होता त्याबद्दल. आणि इथे काय काय घडतंय? पण अमित शहा राजीनामा द्यायला तयार नाहीत. मणिपूर असो, पहलगाम असो, नवी दिल्लीचे दंगल असो, जंतर मंतरवरचं आत्ताचं अभिजित दिपकेचं आंदोलन असो, कॉक्रोच पार्टीचं, पण ते राजीनामा देणार नाहीत. आणि शिवाय पुन्हा आपला मूळ स्वभाव त्यांचा येतोय आणि विरोधी पक्षांना टार्गेट करायचं आणि स्वतः मोकळं व्हायचं, स्वतः हात वर करायचे. आणि आम्ही मात्र देशभक्त आहोत, विरोधी पक्षातले सगळे लोक देशद्रोही आहेत असं मानायचं. ही यांची पद्धत आहे. ती सुधारेल असं दिसत नाही. त्यांना झुरळाने एक हिसका दाखवला. आता पुन्हा एकदा अशाच माध्यमातून जर पुन्हा विद्यार्थ्यांना अजूनही केसेस मागे घेतले नाहीत तर त्यांना पुन्हा झुरळ कशा प्रकारे हिसका दाखवतील ते बघावं लागेल. तूर्तास हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. सभ्यपणे कमेंट्स करा. कोणाशी माझं भांडण्याचा इरादा नाही आहे, पण गलिच्छ शब्दामध्ये अनेक जण कमेंट्स करतात, ती मात्र करू नका. आणि व्हिडिओ व्हायरल करा ही विनंती करतो. सबस्क्राईब करा चॅनेल. धन्यवाद.